नमस्कार शेतकरी बांधवांनो. सोलार पंप घ्यायचा विचार करत असाल तर आजच हे बोलणं तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. सोलार पंप एकदाच घेतला जातो शेतकरी मित्रांनो, त्यामुळे चुकीची कंपनी निवडली की नंतर खूप त्रास होतो आपल्याला. मी तुम्हाला सांगतोय, पंप घेण्याआधी ही 7 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर पुढे अडचण यायला नको. तर शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट, आपल्या आसपास कोणी सोलार पंप बसवलाय का? आपल्या गावात किंवा शेजारी कोणाकडे पंप बसवला आहे का? ती नक्की बघा. त्यांच्याकडून माहिती घ्या सोलार पंपची. सोलार पंप चांगला चालतोय का? कंपनी कशी आहे? सर्व्हिस मिळते का टायमावर? लोकांचा अनुभव कधीच खोटं बोलत नाही, हे नक्की लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, कंपनी किती जुनी आहे ते बघा. काही कंपन्या फक्त नावालाच आहेत. 2 पंप लावले की आणि नंतर गायब होतात. ज्यांचं मार्केटमध्ये नाव आहे आणि सरकारच्या यादीत आहेत, तशीच कंपनी निवडा, जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण यायला नको. तिसरी गोष्ट, पंपाचं स्ट्रक्चर आणि मटेरियल मजबूत आहे का ते बघा. लोखंड लोखंड हलकं असेल, वायरिंग कमी दर्जा असेल, तर तो पंप फारच दिवस टिकत नाही. स्वस्तात घेतला तरी नंतर वारंवार खर्च येतो. चौथी गोष्ट, सर्व्हिस आहे का हे नक्की विचारून घ्या. कंपनीकडून माणसं वेळेवर येतात का? तांत्रिक मदत मिळते का? वॉरंटी आहे का? हे सगळं महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. पंपावर IMEI नंबर आहे का ते नक्की बघा. IMEI नंबर नसेल तर सबसिडीच्या कामात त्रास होतो, त्यामुळे हे आधी बघा. जर IMEI नंबर कंट्रोलवरती नसेल तर तुम्ही तो पंप सोलार ट्रॅकिंग होत नाही आणि तो पंप सबसिडीच्या कामात त्रास देऊ शकतो. जर आपल्या कंट्रोलवरती IMEI नंबर नसेल तर तुम्ही तो पंप मोबाईलवरती चालू बंद करू शकणार नाही. जर आपल्याला मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर तो आपल्याला IMEI नंबर पाहिजे, तेव्हाच तुम्ही तो सोलार पंप मोबाईलवरती चालू बंद करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला सोलार पंप मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे आम्ही त्यावर व्हिडिओ बनवू. आणि पहिले कोणत्या कंपनीच्या सोलार पंपवरती व्हिडिओ बनवायचा ते पण सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बनवू. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.